देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर नक्षलवाद्यांचा नेता भूपतीची पत्नी ताराक्का हे आत्मसमर्पण करणार आहेत अशी माहिती कळते। ताराक्कांसह 11 नक्षलवादी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण करणार आहेत आणि ह्या विकास कामांचं लोकार्पण आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत आहे। गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणं हे आपलं ध्येय असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यांना वाटून द्या। कुठल्या वर्गात तू? कुठे योगेश झेंडा झेंडा किती दूर जावं लागतं शाळेकडे? जवळ आहे का दूर आहे? मुलांना भेटायचं मध्ये केले जातील असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी दुर्गम भागात एसटी अद्यापही पोहोचलेली नव्हती त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी आदिवासी बांधवांसोबत चर्चा केलेली आहे। या एसटीला हिरवा झेंडा त्यांनी दाखवलेला आहे। एसटीने प्रवास देखील केला, त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी देखील संवाद देवेंद्र फडणवीसांनी साधलेला आहे। फडणवीसांनी पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला देखील भेट दिलेली आहे। इथल्या पोलिसांशी देखील त्यांनी संवाद साधला। आदिवासी बांधवांसोबत देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। आता गडचिरोली जिल्हा हा शेवटचा जिल्हा न राहता पहिला जिल्हा बनेल असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणतात। देवेंद्र फडणवीस यांचा आता गडचिरोली जिल्ह्यावरती विशेष लक्ष असणार आहे। या ठिकाणी नक्षलग्रस्त भाग पूर्णपणे आता बदलून टाकायचा आहे, नक्षली पूर्णपणे संपवायचे आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कोणीही नक्षलवादात राहण्यासाठी आता तयार नसल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणतात। फडणवीसांनी पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला भेट दिलेली आहे। गडचिरोलीमध्ये परिवहन सेवा पूर्णपणे सुरू करण्याचं देखील आपलं ध्येय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अहेरी ते गर्देवाडा या ठिकाणी या दरम्यान बस सेवा सुरू झालेली आहे आणि या बसचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवून केलाय। या वेळेला त्यांनी बसमधून प्रवास देखील केला आणि आदिवासी बांधवांसोबत संवाद देखील साधलेला आहे। विद्यार्थ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला।